भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटना आता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये समोर येताना दिसत आहेत. एका बाजूला भटक्या कुत्र्यांसाठी लसीकरण मोहीम राबवली जात असताना आता दुसऱ्या बाजूला कर्जतमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. एका भटक्या कुत्र्याने 9 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केल्याची ही धक्कादायक घटना समोर येते. कर्जत तालुक्यातील उमरोळी गावामधील ही घटना समोर येते. ऋषिकेश पवार असे या 9 वर्षाच्या चिमुकल्याचं नाव आहे. याच्यावर रस्त्यावरून चालत जात असताना कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. कुत्र्याने ज्याच्यावर हल्ला केला त्यावेळी तो गंभीर जखमी देखील झालाय. आजूबाजूच्या नागरिकांनी या चिमुकल्याला लगेचच सावरलं देखील, लगेचच वाचवलं देखील. मात्र हा मुलगा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईच्या KEM रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच ऋषिकेशने त्याचा जीव गमावल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कुत्र्याच्या मुलावरील हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात देखील तणावाचं आणि भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. या कुटुंबियांनी देखील लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी नियोजन करा अशी मागणी देखील केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित राहत असताना पाहायला मिळत आहे.